हॅलो फ्रेंड्स, गुड नाईट. बिकॉज गुड नाईट ह्यासाठी आता मी सकाळी मला निघायचं आहे गावाला जायला. म्हणजे आमची सकाळची गाडी आहे, म्हणजे ट्रेन आहे दादरवरून. तर आता होळीसाठी मी चालली आहे गावाला. बिकॉज ॲक्च्युली मी ह्या सगळ्या गडबडीत मला टाईमच नाही भेटला की मी व्हिडिओज जास्त काही ब्लॉग बनवू. सो आत्ता मला टाईम भेटला आहे फायनली. बिकॉज उद्या सकाळी मला 5 वाजता निघायचं आहे काहीही करून, बिकॉज 7ची गाडी आहे. तर सो हा ब्लॉग तर मी बनवणार आहे, ट्रॅव्हल ब्लॉग, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन की आता गावाला गेल्यावरती आम्ही काय एन्जॉयमेंट करतो होळीसाठी, होळीमध्ये. सो बघू आता ह्याच्यामध्ये. आय थिंक सो खूप लांब होईल हा व्हिडिओ. सो जसं हळूहळू करून मी पोस्ट करत जाईन, लाईक पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं. सो तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत आणि बघू आता जसं की काय काय गोष्टी होतात. मी दरवर्षी होळीसाठी गावाला जातेच, बिकॉज मी कोकणातली आहे. सो मला जायला आवडतंच. मी जाते ऑलमोस्ट 10 वर्ष झाले, मी कंटिन्युअसली जाते. आणि लग्नानंतरसुद्धा आता मी तर माझं लग्न नाशिकच्या मुलग्यासोबत झालं आहे. सो आम्हाला म्हणजे ह्यांच्या इथे अशा गोष्टी नसतात, ह्यांच्या इथे वेगळी पद्धत असते. सो होळीमध्ये हे लोकांच्या इथे असं काही नसतं. सो मी होळीसाठी आधीपासूनच जाते आणि यासाठी ही गोष्ट माझी चालूच आहे. सो मी जेव्हापासून जाते तर मला तर खूप आवडतं. तुम्ही पण या, तुम्हाला पण माहिती पडेल की कोकणात किती मजा असते शिमग्याला. सो बघूया आता या ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटतं आहे तुम्हाला, किती एन्जॉयमेंट होते, काय काय गोष्टी करतो आम्ही, काय काय गोष्टी कशा असतात, मी गावाला जाऊन काय करणार आहे, मी कसं ट्रॅव्हल करणार आहे, काय काय गोष्टी घडणार आहेत. मी सगळ्या गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. बिकॉज मी आता ब्लॉग बनवायला सुरू केलं आहे. सो मला असं वाटतं की हर त्या गोष्टी आहेत त्या मी शेअर केल्या पाहिजेत तुमच्यासोबत. सो म्हणून मी विचार केला आहे. तर आता बघूया. आता वाजलेत रात्रीचे 12:30 ऑलमोस्ट. बिकॉज माझी सगळे पॅकिंग, बिकॉज ऋग्वेद आणि मी जातो आहे, तर मला सगळ्या गोष्टी पॅक करणं जरुरी आहे. बरोबर त्याच्या मेडिसिन्स वगैरे, नंतर त्याचं खाणं पिणं, जे तिथे गेल्यावरती किंवा पाण्याचं काही गोष्टी चेंज नाही झाल्या पाहिजेत. सो मलाच प्रॉब्लेम होईल तिथे जाऊन. सो दॅट्स वाय मी इथेच सगळ्या गोष्टी करून घेतल्यात त्यासाठी. ओके, इथे कॅमेरा ठेवून चांगलाच होतं आहे, राईट. सो म्हणून मी विचार केला की आपण बघू. त्यासाठी आता माझी पॅकिंग ऑलमोस्ट सगळी झाली आहे. आता ऋग्वेद पण झोपला आहे. सो मी पण विचार केले की तसं झोपून घेते थोडा वेळ. बिकॉज मी तर ट्रेनमध्ये तसं पण माझ्या आईबाबांसोबत जाणार आहे, तर मला तर आराम भेटेलच. सो बघू, सकाळी मग भेटू 4 वाजता. ठीक आहे, 4 वाजता उठून मला टिफिन पण बनवायचं आहे ऋग्वेदसाठी, की त्याला तर मी बाहेरचं काही देत नाही. सो त्याच्या गोष्टी मी सगळ्या पॅक करून ऑलमोस्ट आधीच घेते. त्याच्यासाठी मी केअरलेसपणा करत नाही असं. सो बघूया, मग भेटू आपण सकाळी 4 वाजता. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगला एन्जॉय करा, खूप लाईक, शेअर, सपोर्ट करा आणि अजून सबस्क्राईब करा. ठीक आहे. सो भेटूया मग सकाळी 4 वाजता. ठीक आहे, ओके, बाय. गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले 4. मी माझी पहिली सगळी कामं करून घेतली. डोसा बनवायचा होता ऋग्वेदसाठी, तो बनवून घेतला. भांडी वगैरे घासून घेतली, आंघोळ केली, ब्रश करून घेतलं आणि फटाफट त्याच्यानंतरच जी काय उरली सुरलेली गोष्टी होत्या त्या सगळ्या पॅक करून ठेवून दिल्या. बिकॉज आता 1 वीकसाठी नाही आहे, तर मग मला सगळ्या गोष्टी क्लीन करून जाणं खूप जरुरी आहे. आता ते सगळं तसंच राहून जाईल आणि खराब होऊन जाईल, म्हणून मग त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि मग नंतर माझी तयारी करून निघायला लागली. ऑलमोस्ट 5 वाजले, तर आम्हाला निघायचं आहे. सो ओला तर करायची बाकी आहे, ओला करते आणि मग निघूया. लेट्स जर्नी बिगिन. भरपूर मजा येणार आहे. आता पोचल्यावरती कळेल. भरपूर सामान झालं होतं, ओलाची वाट बघत वगैरे राहिलो होतं. हा बघा, हा पण सकाळी सकाळी उठून गेला होता. फायनली आम्ही दादर स्टेशनला पोचलो. आम्ही ऑलरेडी 1 तास आधीच पोचलो होतो. 1 तास कुठे, अर्धा तास आधी. बिकॉज आम्हाला ह्याला घेऊन जायचं होतं, तर आम्हाला माहिती नाही आहे हा काय गोष्टी करेल, काय ना काय.
हां म्हणजे ह्याच्या सेफ साईडसाठी आम्ही लवकर पोचलो होतो. 7:30ची माझी ट्रेन होती. आम्ही ट्रेनची वाटच बघत बसलो होतो. हे बघा. आणि वाट बघता 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 शेवटी ट्रेन आली. मग आम्ही त्याच्यामध्ये निघालो. म्हणजे चला 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 फायनली आता ट्रेनमध्ये जाणार. तर मग बघू आता ट्रेनमध्ये प्रवास याचा काय होतो. हा बघा ह्याची मस्ती सुरू झाली होती. हा थोडा वेळ मस्त खेळला. इकडे तिकडे चालू होतं ह्याची मस्ती. थोडा वेळ रडला सुद्धा आणि मस्ती करतच होता. ह्याला तर मजाच येते. बाहेर गेले आम्ही 12:30-1 वाजेपर्यंत पोहोचतो खेळला. बट ह्या ट्रेनने तर एवढी फास्ट होती काय माहिती कोणती कोकण रेल्वे एवढी फास्ट झाली की आम्ही 11:30-12:15लाच पोचलो होतो खेळला. ह्याचे बघा नाटकं. मस्त खाणं पिणं चालू होतं. इडलीवाला येतो, इडली घे, सँडविच पाहिजे, काय ना काय त्याचं सुरूच आहे. मस्ती चालू होती मम्मीसोबत माझ्या. आणि एवढी गर्दी होती म्हणजे मला तर एवढं कारण बिकॉज आमचं रिझर्वेशन होतं तर आम्हाला काय हे नव्हतं. बट तरी गर्दी तर भरपूर होती बिकॉज आता होळीसाठी तर खूप लोक जातात शिमग्याला. आणि कोकणामध्ये ही आहेच फेस्टिवल की लोकांना आवडतं, लोक येतातच. तुम्ही तर ह्याच्यात बघालच की तुम्हाला कळेलच की किती मजा येते ती. काय काय गोष्टी असतात त्या. खूप एन्जॉय करतो आम्ही असं. मला खूप गरमी लागत होती म्हणून मग मी मस्त ज्यूसवाला आलेला तर मी त्याच्याकडनं अमूल फुल घेतलं मस्त पियाला. फायनली आम्ही पोचलो. आता ट्रेन आली होती. हेल्थचं रडणं सुरू झालं होतं तोपर्यंत. काय माहिती ह्याला काय पाहिजे होतं. चिटचिट पण चालू होती त्याची. फायनली आम्ही उतरलो. आता ऑटो तर आम्ही ऑलरेडी केली होती. ऑटो सगळपर्यंत पोचणं हे सगळं सामान घेऊन आणि आमचं भरपूर सामान होतं ऑलमोस्ट. म्हणजे नाही करून तुम्हाला सांगू तर 7-8 बॅगा होत्या ज्या आम्हाला घेऊन जायच्या होत्या बाहेर. पण ते खेचत घेऊन आलो 4 जण आणि हा एक पार्सल होता आमचा. मग शेवटी आम्ही ऑटोने मस्त घरी पोचलो. घरी पण नाही पोचलो बिकॉज आम्हाला आधी जाऊन आम्ही आता किती टायमाने जाणार होतो म्हणून आम्हाला सगळं सामान घेऊन जाणं खूप जरुरी होतं. म्हणून मग खाण्यापिण्याचं सगळं सामान भरून घेतलं. भाज्या नंतर कोक किंवा काय गोष्टी सगळं भरून घेतलं. आणि फायनली एवढी गरमी होती तुम्हाला सांगू मी 41 या 43 डिग्री होतं त्या टायमिला. पण मी घरी पोचले ना की सगळ्यात पहिलं मी माझ्या गार्डनमध्ये जाते. 5-10 मिनटं मी तिथे हे केलं. हे बघा ह्याचं मस्ती चालू झाली होती तोपर्यंत गाय आली होती. तिला जेवण घालायचं होतं. चपाती घालत होता. पण इथे आलं की जी सुकून मिळतं बिकॉज तुम्हाला खरं सांगू तर गाड्यांचा आवाजसुद्धा इथे येत नाही जरा पण नाही. मग आम्ही जे आता आणलेलं सामान होतं ते सगळं खाली करायचं होतं की बॅगी भरून ठेवायचं डब्यामध्ये की काय काय गोष्टी आणल्यात त्या सगळ्या खाण्याच्या गोष्टी वेगळ्या, राशन वेगळं. नंतर ज्युसेस वगैरे सगळं फ्रीजमध्ये ठेवून वगैरे दिले आणि त्यानंतर थोडंसं रिलॅक्स झाली की हां भाई आता फायनली 1 हफ्ता. हा बघा ह्याचं काही ना काही चालूच असते हमेशा. डान्स करायचं मन करत होतं ह्याचं. मग माझ्या आजीने बनवली होती मस्त चटणी सुकटची आणि ती मस्त खाल्ली चपातीसोबत आणि जे फैलून घेतलं. आणि त्यानंतर उठून हे सगळ्या गोष्टी साफसफाई भरपूर साफसफाई वगैरे पण करणं होतं ते सगळं करून घेतलं. थोडंसं चिल मारलं ऋग्वेदसोबत तर त्याचं सुरू झालेलं. आणि मला सगळ्यात मेन म्हणजे तिथे नेटवर्कच नव्हतं. मला नेटवर्क 1% होतं फक्त की एकच कांडी दिसत होती त्याच्यामध्ये. म्हणून फक्त कॉल येण्यासाठी आणि ह्यांचीच सुरू झालं होतं साफसफाई तयारी होळीसाठी करणं. मग मी काय माझं काम करत होती. मला काय काय गोष्टी करायच्या होत्या जसं की हे रोजमेरीचे हे बनवलं ते मी माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे तर ते तुम्ही बघा. नंतर ह्याचं बघा ह्याचं खाणं पिणं मस्त. हा ह्याची एन्जॉयमेंट करत होता मी माझी एन्जॉयमेंट करायला गेली होती. आणि तसंच तुम्ही पण बघा की गावी गेल्यावरती किती मजा येते. असं जायला हवं. मी माझी मस्त मी टाईम यूज करून घेतलेला आहे. आता माझा प्लॅन आहे की पुढच्या नाही मे महिन्यामध्ये जायचं मन आहे माझं. तर मे महिन्यात मला तसंही जाणं आहे तर मग मी तेव्हा पण तेव्हा मी माझ्या आजोळी जाणार आहे. मी माझ्या पप्पांच्या गावाला नाही जाणार.
हे लोकांचं डान्स हे ते चालू झालं होतं. प्रॅक्टिस करत होते ही लोक, माझे पप्पा डुगू असं, आणि त्यांची मस्ती सुरू होती. पण खूप मजा येते बिकॉज अजून तरी कोण आलं नव्हतं. आम्ही आधी पोचलो होतो बिकॉज आम्हाला ऋग्वेदला घेऊन जायचं होतं, म्हणून आम्ही आरामात एकदम सिस्टमॅटिकली जाणं खूप जरुरी आहे. तर सगळ्या गोष्टी आम्हाला तयारी करणं, त्या सगळ्या गोष्टी आरामात करायचं होतं, म्हणून आम्ही लवकर गेलो होतो. 1 हफ्ता आधी आमची सगळी तयारी वगैरे झाली होती. 2-3 दिवसांनी सगळे येणारच होते असं. जेवण हे कधी सुटत नाही मला असं वाटतं, जे की आहे. आणि हां, तर आलायत माझ्या चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. हे दरवेळेला मी सांगणार नाही, बट मी आता स्टार्टिंग आहे तर मी सगळ्यांना सांगणारच. तर तुम्ही विसरू नका, माझ्या चॅनलला प्रॉपर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. चला मी तुम्हाला माझं गार्डन दाखवते. मी आत्ताच पाय क्लीन केलं आहे, बट ठीक आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी आपण जाऊया. ही आमची छोटी छोटी झाडं आहेत. ही आंब्याची, हा पण आंबाच आहे माझ्या मागे. आणि हे आहे कोणतं झाड आहे हे नाही, ॲक्च्युलीचं नाव विसरले मी बिकॉज मी हे यूज पण करते केसांसाठी. त्याची पण व्हिडिओ एक मी पोस्ट करेन, त्याच्यामध्ये तुम्ही बघा. हे खूप चांगलं असतं. रोजचं पण झाड आहे, ह्याच्यावरती आता जास्त राहिली तर नाही आहे, एकच रोज आहे, पण तरी बघा. आणि हे आहे लिंबू. लिंबूचं झाड आहे. आणि अजून कसलं झाड आहे, पेरू पण आहे तिकडे त्या साईडला. मला तिकडे जावं लागेल. आणि हे बघा मस्त हवा सुटली ॲक्च्युली. इथे बघा माझ्या आजीने ना हे मला झाड लावलं आहे, हे तुम्हाला मी दाखवते बघा. हे कसलं झाड आहे सांगा तुम्ही. हे बघा, हे 3 तुळस भरपूर आहेत आमच्या इथे. हे बघा, हे जास्वंद आहे. हे माझ्या घराची मागची साईड आहे. आता अजून पूर्ण झालेलं नाही आहे. इथून आम्ही आता इथून दिसणार नाही, पण आम्ही इथून आलो होतो. तिथे पण घेऊन जाईल मी तुम्हाला काही गोष्टी दाखवायला. जितक्या गोष्टी मला जमतील तितक्या गोष्टी मी सगळ्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि मग आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पार्ट 2मध्ये, बिकॉज हा माझा पार्ट 1 आहे. बिकॉज आजच्यासाठी इतकंच. आता बघू पुढच्या ब्लॉगमध्ये मी काय काय गोष्टी केल्यात त्या गोष्टी मी पोस्ट करेन. ठीक आहे, चला मग बाय बाय. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.